चला पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी, थोडासा उशीर होत आहे. रोहित आणि अतुल सलामीची जोडी तर गोलंदाजी मार्कवर असलेला विनू. पहिला चेंडू टॅप केलाय आणि सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. नवीन चेंडू आहे त्यामुळे नवीन चेंडूला हवा तसा बाउन्स इथे मात्र प्राप्त झालेला नाहीये. पहिला चेंडू डॉट निर्धाव चेंडूने सुरुवात केली जाते. पाहूया दुसरा चेंडू. रोहितला फसवलं जात आहे. डॉट बॉल. बॅट आणि पायाच्या मधोमध जी गॅप निर्माण झाली होती त्या गॅप मधून यष्टीरक्षकांपर्यंत पोहोचला होता चेंडू, परंतु जर कलेक्शन झालं असतं तर स्टंपिंगच्या स्वरूपात रोहितला या सामन्यामध्ये सुद्धा काहीच निराश पावलाने जावं लागलं असतं माघारी. क्षमता चांगली आहे या फलंदाजाकडे, मोठे फटके खेचू शकतात आणि NPL मध्ये आपण हे पाहिलं सुद्धा होतं. प्रणवी ब्लास्टर संघाकडून खेळत असताना एक चांगला खेळ दोन्ही एकाच संघामध्ये खेळत होते आपण खेळाडू पाहतात रोहित आणि अतुल, परंतु यावेळेस काहीशा दबावामध्ये आहेत की काय असं काहीसं जाणवत आहे मैदानामध्ये. एक धाव मिळाली, बॅट मधून पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिली धाव धावफलकावर जोडली जाते. पुढील चेंडू पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे परंतु दिशा काहीशी खराब होती. घोषित क्षेत्रामध्ये गेला चेंडू आणि एका धावीवरच आता समाधान मानावं लागेल. निसर्गाचा बदललेला ऋतू आणि क्रिकेटचा बदललेला हा फॉर्मॅट आपण पाहतात. उन्हाळ्यामध्ये भर उन्हामध्ये हा शॉर्टर फॉर्मॅट क्रिकेटचा, जिथे मैदान सुद्धा काहीसा आकुंचन पावलेला आहे, जिथे चेंडू सुद्धा काहीसा सौम्य झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये बॉक्स क्रिकेटचे सामने आपण पाहतात. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल, धावसंख्या धावफलकावर असतील त्या म्हणजे 3. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या. नवीन गोलंदाज करण गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू काहीसा हळुवार गतीने फ्लाइट दिली होती या चेंडूला आणि चेंडूची वाट पाहत असता असता काहीसं चुकीचं जजमेंट रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 4 वर स्थगित. धावसंख्या 4 वर स्थगित. स्ट्राइक मध्ये होतोय परिवर्तन. आता अतुल येथील स्ट्रायकिंग एंडवर बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरून फक्त खेळ पाहत राहिले, परंतु जवळजवळ 8 चेंडूंचा खेळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरून पाहत राहिले आणि आता 9व्या चेंडूवर संधी मिळालेली आहे स्ट्रायकिंग एंडवर येण्याची. यावेळेस टॅप केला जातोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. बॅटमधून संपर्क होत आहे, टॅपचे फटके सुद्धा निघत आहेत, परंतु अपेक्षित लांबी हा चेंडू काही मात्र गाठत नाहीये. एक धाव मिळाली. एका धावेने हळुवार गतीने धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 वर. 6 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कलेक्ट करत असताना रोहितला दाखवली जाते माघारीचा रस्ता. फलंदाज क्रमांक 1 रोहित होत आहेत बाद.
नारायण नवीन फलंदाज. याच फलंदाजाने सीएस बॉयज संघाला जिंकून दिला होता मागील सामना. आवश्यकता क्षणी मोठे फटके खेचून चौकार लगावून मात्र आपल्या संघाला एका सुसज्ज स्थितीमध्ये आणून दिलं होतं तोच नारायण. यावेळी सुद्धा चांगला फटका लगावतोय परंतु इथे गफलत केली जाते. बॅकअप आहे परंतु पंचांचा इशारा आलाय नो बॉल. नो बॉल पंचांचा इशारा होतोय. यावेळेस फसवतायत फलंदाजांना. आणखीन एका फलंदाजाला जावं लागेल माघारी. नारायण सुद्धा होतील बाद. आता काहीशी उतरती करायला लागलेली आहे फलंदाजांना. जिथे रोहित काहीसा अडचणीमध्ये दिसत होते, वारंवार निर्धाव चेंडूंचा सामना केला त्यांनी, वारंवार डॉट बॉल्स आलेत. त्यानंतर आता मात्र नारायण काहीशा दबावामध्ये येत असताना संघासाठी जिथे आवश्यकता होती मोठे फटके खेळण्याची प्रयत्न जरूर तोच राहिला होता परंतु त्या प्रयत्नांमध्ये सफलता काही मात्र प्राप्त झालेली नाही. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील आणि धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावसंख्या धावफलकावर. बॅटसोबत संपर्क झालेला आहे आणि कोणतीही धाव काढत नाही आहेत परंतु पंचांचा इशारा असेल नो बॉल. चला यानंतरचा सामना असेल ईश्वर स्मृती आणि गोल्डन बॉईज. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण मध्यंतरामध्ये सामन्याच्या नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचंय. ईश्वर स्मृती आणि गोल्डन बॉईज. यावेळी चांगला फटका अलॉंग द ग्राउंड फटका खेचला जातोय परंतु एक फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरून जवळजवळ 2 धावसंख्या काढून पूर्ण केल्या फलंदाजांनी परंतु खात्यामध्ये कोणती धावसंख्या जोडली गेलेली नाही. असं काहीच मजेशीर चित्र आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. 2 षटकांची झाली आहे समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सीएस बॉईज संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 8 धावसंख्या धावफलकावर आहेत. शेवटचं षटक शिल्लक असेल फक्त 8 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. काहीशा अडचणीच्या स्थितीमध्ये सीएस बॉईज संघ आणि या अडचणीतून आता बाहेर काढावं लागेल. एका फलंदाजाला या सामन्याची सूत्रे आपल्या हाती घ्यावी लागतील कारण मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 32 धावसंख्या चेस केल्या होत्या अटॅक बॉईज संघाने. त्यामुळे समोरील संघाकडे फलंदाजी तर चांगलीच आहे आणि या फलंदाजी समोर एक चांगलं आव्हान जरूर निर्माण करून द्यावं लागेल. शेवटचं षटक पहिला चेंडू टॅप केला जातोय. अखेरकार या सामन्यातील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अतुलच्या बॅटमधून आणि याच कारणासाठी शेवटच्या चेंडूवर कोणती धाव घेण्यात आलेली नव्हती. स्वतःवर आत्मविश्वास होता, स्वतःच्या बॅटमध्ये असलेली पॉवर अतुलला ठाऊक होती आणि याची जाणीव असताना स्ट्राईक सुद्धा स्वतःकडे राखून या पहिल्या चेंडूवर चौकार खेचतायत. 12 धावसंख्या धावफलकावर लगावल्या जात आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक फुलटॉस चेंडू टॅप केला होता परंतु यावेळेस ती पॉवर जनरेट करता आलेली नाहीये. निर्धाव चेंडू. चला पंचांशी वादावाद करू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. 4 चेंडू अजूनही शेवटचे शिल्लक असतील. फुलटॉस चेंडू टॅप केला जातोय परंतु आहे क्षेत्ररक्षक. यावेळेस सुद्धा धाव घेतली जाणार नाही. संपर्क चांगला होतोय, आवाज टक कसा चांगला येतोय परंतु चेंडू सीमारेषा गाठत नाहीये. निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती. अतुल फुलटॉस चेंडू यावेळेस टॅप केलाय आणि अडवला सुद्धा जाईल की काय. प्रयत्न चांगला आहे आणि या प्रयत्नांना टाळ्यांनी शाबासकी सुद्धा दिली जाते प्रेक्षकांच्या माध्यमातून सुद्धा शाबासकी दिली जाते. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर आलेले 3 निर्धाव चेंडू आपण पाहिलेत. दबाव जो सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये होता सीएस बॉईज संघावर, या येणाऱ्या 3 चेंडूंमागे सुद्धा दबाव, साहजिक असा दबाव आपण पाहिलात. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. जरी 20 धावसंख्येपर्यंत धावफलक गेलं
तर मात्र काहीसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. चला पंचांशी वादावाद करू नये, खेळाडूंना विनंती असेल. डॉट बॉल असेल, पंचांचा निर्णय आलाय. डॉट बॉल असेल. शेवटच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. कोणत्याही पद्धतीचा रिव्ह्यू नाही आहे याची नोंद घ्यावी. कोणत्याही पद्धतीचा रिव्ह्यू नाही आहे याची नोंद घ्यावी. चला पंच, सामन्याला सुरुवात करा आपण. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि त्या निर्णयाचा सन्मान करा. थोडी खेळाडूवृत्ती दाखवा. सर्व खेळाडूंना विनंती असेल. पंचांनी निर्णय दिलेला आहे डॉट बॉल, त्या निर्णयाचा आपण सन्मान करा आणि लवकरात लवकर सामन्याला सुद्धा सुरुवात करावी. तसेच कोणत्याही पद्धतीचा रिव्ह्यू आपल्यासाठी उपलब्ध नाही आहे. कोणत्याही पद्धतीचा रिव्ह्यू आपल्यासाठी उपलब्ध नाही आहे याची नोंद घ्यावी. चला पंच, सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा निर्णय आलेला आहे तोच अंतिम राहील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी आणि त्या निर्णयाचा सुद्धा सन्मान करा, विनंती असेल. आणि कोणत्याही संघासाठी रिव्ह्यू उपलब्ध नाहीये आणि लाईव्ह सुद्धा चेक केली जाणार नाही याची सुद्धा सर्व संघांनी नोंद घ्यावी. डॉट बॉल आहे. चला सामन्याला सुरुवात करा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 12 धावसंख्या धावफलकावर आहेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूयात. भूपेन गोलंदाजी मार्कवर तर अतुल फलंदाजी मार्कवर आहेत. यावेळेस पंचांचा इशारा होतोय नो बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव. 13 धावसंख्या धावफलकावर लगावल्या जातील.
एक एक धाव फार महत्वाची असेल कारण दुसऱ्या डावामध्ये सुद्धा डिफेंड करायचे आहेत. फुलटॉस चेंडू टॅप केलाय आणि यावेळेस सुद्धा अडवला जातोय. पंच आपला निर्णय द्या. नो बॉल असेल. नो बॉल असेल. पंचांचा निर्णय आलेला आहे. पुढे सरसावलेत बॅटची कडा घेतली परंतु यष्टीरक्षकांचे चांगले रिफ्लेक्सेस आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव अडवली जाते. जिथे 2 अतिरिक्त धावसंख्या गोलंदाजांच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्या तिथे मात्र यष्टीरक्षकांनी साथ दिली आपल्या गोलंदाजाला. एक धाव अडवली गेली आहे. यावेळेस सुद्धा चांगलं गोलंदाजी डॉट बॉलने होते या पहिल्या डावाची समाप्ती आणि पहिल्या डावाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर एकूण 14 धावसंख्या उभारली ती म्हणजे सीएस बॉईज संघाने त्या 15 धावसंख्येचा अटॅक बॉईज संघासमोर आव्हान असेल. चला मी पुन्हा एकदा विनंती करत आहोत ईश्वर स्मृती आणि अमित स्मृती दोन्ही संघाचे संघनायक आपण या. नो बॉल असेल. काहीसा उशिराने परंतु पंचांनी निर्णय घोषित केलाय की हा चेंडू नो बॉल असेल. चला पंचांनी निर्णय घोषित केलेला आहे. शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. 14 आता 15 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जातील. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. पुढे सरसावलेत फटका खेचलाय परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक धाव काढून सहजरित्या पूर्ण आणि एका धावीवरच समाधान मानलं जाईल फलंदाजांच्या माध्यमातून. पहिल्या डावाचा खेळ अखेरकार आलाय संपुष्टात आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्तीस आल्यानंतर एकूण 16 धावसंख्या उभारली आणि 17 धावसंख्येचं आव्हान असेल. चला आपण पुढील सामन्याचा टॉस घेणार आहोत. मी विनंती करेन अमित स्मृती आणि ईश्वर स्मृती संघाचे कर्णधार दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावर. अमित स्मृती आणि ईश्वर स्मृती संघाचे कर्णधार आपण यायचं व्यासपीठावर. दोन्ही संघाचे संघनायक आमच्यासोबत जोडले जातील आणि याच मैदानावर ज्यांच्या माध्यमातून एक आकर्षक अशी स्पर्धा आयोजित केली गेली होती त्या स्पर्धेचे प्रणेते त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक करण राठोड यांच्या माध्यमातून सुद्धा या सामन्याची नाणेफेक पार पाडली जाईल आणि सामना नाणेफेक जिंकलेले ती म्हणजे ईश्वर स्मृती संघाने. 3 षटकांची लढत असेल. आपला निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तसेच सीएस बॉयज संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्या. चला सीएस बॉयज संघ लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळेचं बंधन आहे. आम्ही वारंवार घोषणा करत आहोत सर्व संघांसाठी. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे.
शुभम आणि राहुल अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. 17 धावसंख्येचं आव्हान आहे. माफक असं आव्हान जरी मानलं तर चांगली गोलंदाजी केली तर कमबॅक करून देऊ शकतात आपल्या संघासाठी. इमॅच करतो जेवतो नाही नाही चला पहिला चेंडू घेऊन येतील अतुल. राईट हँड राऊंड द विकेट. तर समोर असतील फलंदाज शुभम. शुभमने मागील सामन्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 चौकार लगावलेत. फॉर्म चांगला आहे. बॅट सोबत संपर्क चांगला झालेला आहे आणि वाईड बॉलने सुरुवात केली जाते. दोन बॉल 6. तीन बॉल 6 धावा. पंच 9 चेंडूचा इशारा. आतापर्यंत 3 चेंडू आणि 7 धावा. खराब अशी गोलंदाजी म्हणायला लागेल अतुल यांची. इतका ताकदीचा फलंदाज. पुन्हा एकदा अतुल तयार. गोलंदाजी मार्फत अतुल. तितकाच फलंदाज. तितका ताकदीचा फलंदाज. पुन्हा एकदा मला फटका. सूर्यवंशी क्षेत्ररक्षण. एकदा धाव रोखू शकला नाही. एकदा धाव पूर्ण. 4 चेंडू 8 धावा. बिनबाद 4 चेंडू 8 धावा. सूर्यवंशी फलंदाजी करतो दिसतो राबाडा संघाचा. शुभम. 5वा चेंडू टाकतील तो अतुल. पुन्हा एकदा अतुल. मारा करतो अतुल. सुरेख चेंडू म्हणता येईल. अजून या शतकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 8. बिनबाद 8. सूर्यवंशी गोलंदाजी करताना दिसतो अतुल. खराब असा काहीसा चेंडू. पंच 9चा इशारा करताना संतोष चव्हाण. एक पंच नावाजलेले पंच आहेत. 5 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा अतुल तयार. लेग स्पिन. लेग ब्रेक. शतक संपलेला आहे. एक शतकाकीर्त धावसंख्या 9. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 7 धावा. टार्गेट 17चा आहे ना.
8 पाहिजे, सॉरी माफ करा, 8 पाहिजे. लेग बाय आहे का? लेग बाय नाही ना? हा मग चालेल. बस काय यार, मग हात काय दाखवते. गोलंदाज नेम युवराज. शिवराज, सॉरी माफ करा, शिवराज. एक खराब असा चेंडू. पहिला चेंडू नकारात्मक चेंडू. वाईट पंचा इशारा. पप्पू कोहली एक नावाजलेला पंच. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि पुन्हा एकदा वाईट. आता धावसंख्या 11. संतोष माने यांचा सत्कार केला जाईल आणि कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे. जोरकस मारला फटका. थोडासा काय खराब क्षेत्ररक्षण. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न. बिनबाद 12. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक. संतोष माने मंडप डेकोरेटर, या नवी मुंबईचा एक नावाजलेला डेकोरेटर संतोष माने, ज्याला जनता नावाने ओळखलं जातं. त्यांनी कॉमेंट्री बॉक्सात यायचं, त्याचा सत्कार केला जाईल कारण की वारंवार त्यांचं इथं सहकार असतं. पुन्हा एकदा सुलेख टाकला चेंडू आणि त्रिफळाची बाद. खेळी संपलेली आहे. एक बाद. धावसंख्या 12. एक बाद 12. दहा चेंडू आणि 5 धावांची गरज. आता मात्र 10 चेंडू आणि 5 धावांची गरज. 10 चेंडू आणि 5 धावा. सुरेख गोलंदाजी करताना दिसतो गोलंदाज शिवराज. पुन्हा हलका मारलेला डिक्लेअर मध्ये. एक धाव. एक बाद 13. अजूनही 4 धावांची गरज. 9 चेंडू 4 धावा. सुरेख गोलंदाजी करताना दिसतो शिवराज. पुन्हा एकदा शिवराज. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आता म्हणजे 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी करताना तो शिवराज. 8 चेंडू 4 धावा. ही मॅच आहे, याच्यात काही होऊ शकतं. 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. एक सुरेख गोलंदाजी करताना दिसतो शिवराज. मारा करतो शिवराज. सुरेख मारला फटका. काही सगळ्या 4 क्षेत्ररक्षण आणि 4 धाव आणि हा संघ विजय झालेला आहे. राबाडा संघ. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक नवसेल संघ. अमित स्मृती. ईश्वर स्मृती. पप्पू कोहली कुठे आहे? राबाडा संघ तुम्ही जेवून या घरी. आरामात या. 8 वाजले तरी झालं, आम्ही जिंकू. आरामात तुम्ही. हॅलो.